गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आय एम राजकुमार मुळे फ्रॉम इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट. आता आपण आज सगळ्यात सोपा टॉपिक बघूया जे सगळ्यांना आवडतो तुम्हाला, थेवेनिन थेरम. थेवेनिन थेरम मला माहिती सगळ्यात अवघड वाटणारा टॉपिक आहे थेवेनिन थेरम. आज सांगतो, 5-7 मिनिटात 10 मिनिटाचा व्हिडिओ होईल. परफेक्ट, चुकण्याचा चान्स 0%. आपल्या ट्रिकच तशा आहेत की काही प्रॉब्लेम नाही, अजिबात कन्फ्युजन करायचं नाही कुठून काय कसं. चला तर बघूया आपण थेवेनिन थेरम. फर्स्ट थेरोटिकल क्वेश्चन पण येतो हा की राईट थेवेनिन थेरम फॉर 8 मार्क्स अँड राईट सुपरपोजिशन थेरम फॉर 8 मार्क्स. तर थेवेनिन थेरम म्हणजे काय फर्स्ट करूया आपण. एक, दिस इज वन नेटवर्क, दिस इज सपोज करंट IL अँड दिस इज रेजिस्टन्स लोड किंवा लोड रेजिस्टन्स म्हणून. हे एक नेटवर्क आहे, करंट आहे, हा काय हा लोड लावलेला आहे. बरोबर. इन थेवेनिन थेरम काय करावं लागतं आपल्याला, तर फर्स्ट आपल्याला फाइंड करावा लागतो IL म्हणजे लोड करंट हवा. थेवेनिन थेरमने काय करायचं, लोड करंट फाइंड करायचा. बरोबर. थेवेनिन थेरम आणि अदर सर्किट मध्ये काय फरक आहे हा सांगतो. हे काल जस्ट थेरोटिकली तुम्हाला लिहायला, ही डायग्राम काढून खाली निबंध लिहा, डायग्राम काढा, काय लिहायचं पुढे मी सांगतो तुम्हाला. व्हॉट इज थेवेनिन थेरम किंवा व्हॉट इज थेवेनिन सर्किट. गेट मध्ये वगैरे तुम्ही एक्झाम द्याल तर थेवेनिन सर्किट लिहायला वेगळे मार्क असतात, नंतर IL काढावा लागतो, आधी थेवेनिन सर्किट करावं लागतं. म्हणजे व्हॉट इज थेवेनिन सर्किट बघा. दिस इज VTH, दिस इज RTH अँड दिस इज RL. हे असं म्हणजे काय, बाण म्हणजे काय, व्हॉट इज दिस. दिस इज अ लोड बट व्हेरिएबल लोड, म्हणजे हा आपण लोड व्हेरी करू शकतो. व्हॉट इज VTH RTH, तेच तर मेन आहे. थेवेनिन थेरमचं म्हणणं काय, याच्या मागे सपोज कितीही मोठं सर्किट असेल, म्हणजे हे असं असेल, असं असेल, हे N नंबर ऑफ टर्न्स असेल याच्या मागे, N नंबर ऑफ टर्न्स, आणि सपोज इथं असेल कुठला रेजिस्टन्स, हा लोड रेजिस्टन्स. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन कन्व्हेन्शनल मेथड अँड थेवेनिन थेरम, हा मेन डिफरन्स आहे. तर याच्यामध्ये आपण काय करतो, हा पूर्ण जे काही रेजिस्टन्स याच्या मागे आहेत त्याचं एक इक्विव्हॅलंट काढतो, त्याला म्हणायचं RTH, आणि याच्या मागे जेवढे व्होल्टेज सोर्स आहेत त्याचं इक्विव्हॅलंट काढतो, त्याला म्हणायचं VTH. म्हणजे जर कन्व्हेन्शनल मेथडने बघितलं तर जर तुम्ही हा लोड व्हेरी केला तर सॉल्व्ह करताना तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करून यावं लागेल, म्हणजे पूर्ण मागेपासून पुढपर्यंत सॉल्व्ह करावं लागेल. पण इन थेवेनिन थेरम काय करतो आपण, फक्त हा चेंज करतो, बाकी ऍज इट इज राहतं. अँड दिस इज ऍप्लिकेशन ऑफ थेवेनिन थेरम. आपल्याला पुन्हा सगळं सॉल्व्ह करण्याची गरज पडत नाही. VTH कळाला. VTH म्हणजे लोड रेजिस्टन्सच्या मागचा जेवढा काही व्होल्टेज सोर्स असेल त्याचा इक्विव्हॅलंट काढणं. दिस इज VTH अँड दिस इज RTH. व्होल्टेज इक्विव्हॅलंट ऑफ थेवेनिन थेरम, रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट ऑफ थेवेनिन थेरम, आणि हे, आणि इथं करंट काय असेल IL काढायचंय काय मला, IL लोड करंट बरोबर. व्हॉट इज I इज इक्वल टू V अपॉन R. पण बघा VTH अपॉन RTH प्लस RL. दिस इज नथिंग बट करंट इन थेवेनिन थेरम. एवढंच काढायचंय मला. याच्यामध्ये तुम्ही जर नीट बघाल तर हे आपण काढलेलं असतं, हे पण काढलेलं असतं, फक्त हा चेंज केला म्हणजे ही व्हॅल्यू चेंज केली तर आपल्याला IL मिळतो. इतकं सोपं आहे हे. नेक्स्ट स्टेप, सर RTH कसा काढायचा आणि VTH कसा काढायचा, हा तर मेन क्वेश्चन आहे. आता आपण तेच बघूया, हाऊ वी कॅल्क्युलेट RTH अँड हाऊ वी कॅल्क्युलेट VTH. बरोबर. चला तर एक नेहमीनुसार आपण एक इक्विव्हॅलंट सर्किट घेऊ. बरोबर. चला नाव तुमच्या आवडीची नावं देऊया ह्याला. V, R1, R2, R3 अँड दिस इज RL. बरोबर. हे इक्विव्हॅलंट सर्किट आहे आपलं. काय काढायचंय, इक्विव्हॅलंट सर्किट काय, हे काहीतरी व्हॅल्यू असतील. आता आपण एक सर्किट घेऊ फक्त R1, R2, R3, R4. फर्स्ट स्टेप फॉर कॅल्क्युलेटिंग RTH, काय कॅल्क्युलेट करायचंय मला. जेव्हा मी RTH कॅल्क्युलेट करतो, पहिली स्टेप आहे जिथं कुठं व्होल्टेज सोर्स असेल, कसले सोर्स, व्होल्टेज सोर्स, ते शॉर्ट सर्किट करा, आणि करंट सोर्स असतील तर काय करा, ते ओपन सर्किट करा. स्टेप समजून घ्या. स्टेप काय आले, अरे खूप इझी आहे.
हे म्हणजे असं थेव्हनिन थेरम करू नका. इतकं इझी आहे की हे 5-10 मिनिटात कळायला एकदा तो विषय संपला. हे 1000 न्यूमेरिकल सोडू शकतो तुम्ही. कन्सेप्ट कळा कुठून काय होतं. बरोबर. तर आरटीएच करताना पहिल्यांदा मला काय करावं लागेल, हे व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करावं लागेल, करंट सोर्स ओपन सर्किट करावं लागेल. हे कुठलं सोर्स आहे, दिस इज अ व्होल्टेज सोर्स. करंट सोर्स म्हणजे काय असतं माहितीये का, असं असतं याच्यामध्ये बाण असतो. दिस इज करंट सोर्स. आणि समजा हे असं असेल आणि याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर हे व्होल्टेज सोर्स असते किंवा असं दाखवते. बरोबर. आता मला काय करावं लागेल आरटीएच करताना बघा. फर्स्ट पहिली स्टेप, मला व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट सर्किट करायचा, करंट सोर्स असेल तर तो ओपन सर्किट करायचा. ही झाली स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, लोडचा रेझिस्टन्स काढायचा. काय करायचा, लोडचा रेझिस्टन्स काढायचा आणि तिथंच काय लिहायचं, आरटीएच. बघा परत, लोड रेझिस्टन्स कुठला आहे, हा लोड रेझिस्टन्स आहे, हा आरएल. हा काढायचा आणि तिथं काय लिहायचं, आरटीएच. बघू आपण हे स्टेप काय आले 2. चला हेच आपण इथंच हे करूया. म्हणजे काय केलं मी, व्होल्टेज सोर्स काय केलं बघा, एक मिनिट. इथं शॉर्ट सर्किट म्हणजे काय केलं, शॉर्ट सर्किट करणं म्हणजे काय, एक स्मॉल लिंक देणं. शॉर्ट करणं, ओपन करणं म्हणजे पूर्ण ओपन करणं. बरोबर. आता इथं आरएल आहे, इथं काय घ्यायचं आपल्याला, हे काढलं. इथं काय सांगितलं मी, इथं काय घ्यायचंय मला, आरटीएच. बरोबर. इथे काय करायचंय मला, आरटीएच. तो लोड जो आहे तो काढायचा, पूर्ण बाजूला काढायचा. म्हणजे बघा हा असं सर्किट. इथं काय जॉईंट आहे का, नाही. इथं काय जॉईंट दिसतंय का तुम्हाला, दिसत नाही. हे आरटीएच मानले आपण. आता मला सांगा, हे रफ करतो मी. आता मला सांगा, सिरीज कोण पॅरलल कोण, R1 आणि R2 इन सिरीज और पॅरलल. R1 R2 पॅरलल मध्ये, कारण सर करंट इथून डिवाइड होतो. बरोबर ना, इथून करंट डिवाइड होतो. म्हणजे हे दोन कसे झाले एकमेकांना, हे दोन पॅरलल झाले. याचा येणारा इक्विव्हॅलंट याला सिरीज मध्ये असेल, येणारा इक्विव्हॅलंट सिरीज. बरं, पॅरलल म्हणजे काय, इथं बघा आरटीएच बरोबर व्हॉट, R1 R2 पॅरलल म्हणजे काय, R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. हे झालं पॅरलल सर्किट. प्लस हे याला सिरीज मध्ये येणार ना, R3. अँड दिस इज नथिंग बट आरटीएच. फर्स्ट इयरच्या मुलांसाठी एवढंच येणार सर्किट, ते फापट पसारा करणार नाहीत. आरटीएच बघ, R1 R2 प्लस R3 म्हणजे हे व्हॅल्यू झाली आरटीएच ची व्हॅल्यू. याच्यानंतर न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. दिस इज आरटीएच. काय कन्फ्युजन आहे का बघा एकदा. दिस इज आरटीएच. चलो आता काय करायचंय मला काढायचं आहे व्हीटीएच. मला काय करायचंय, मला काढायचंय काय, व्हीटीएच. काय मला काढायचंय व्हीटीएच. फर्स्ट स्टेप, लोडचा रेझिस्टन्स काढा, तो तिथं काय करा, ओपन करा. हा आरएल काय करायचं, मी आरएल काढून टाकला, तिथं काय करायचंय, ओपन ठेवायचं. समजून घ्या. आपण मग कशी काय केलं, जिथं ओपन केलं तिथं फक्त काय मला माहितीये का, हा व्हीटीएच आणि व्होल्टेज असतो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. सेकंड स्टेप, करंट दिलेला आहे का सर्किटमध्ये बघा, नसेल दिला माना. करंट दिला का सर्किटमध्ये, नाही. आता याच्यामध्ये गंमत काय आहे बघा, इथं नाव लिहितो R1 R2 अँड R3. आता मला काय करायचं, मला करंट कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे याच्यात सांगतो तुम्हाला मज्जा एक. समजा हा करंट I1 म्हणला तर हा सेम घ्यायचा नाही, ह्याच्या अपोजिट घ्यायचा. का तर इथे ऍडिशन होईल. म्हणजे कसा, असा एक करंट असा असेल, एक करंट असेल तर ऍडिशन होतं, म्हणून अपोजिट घ्यायचे. मला एकच गोष्ट सांगा, जर सर्किट ओपन असेल, काय असेल, सर्किट ओपन असेल तर करंट किती असतो सर्किटमध्ये. कुठलं सर्किट ओपन म्हणजे मी वायर ब्रेक केली तर करंट जातो का, नाही. म्हणून इथं मुद्दाम 0 अँपिअर लिहा. तिथं 0 अँपिअर का लिहायचं सांगतो तुम्हाला पुढे. इथं काय लिहा, 0 अँपिअर लिहा. इथपर्यंत काय अडचण आहे का. पहिल्यांदा काय केलं मी, आरएल काढला, तिथे व्हीटीएच मानला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह घेतलं, 2 करंट मानले. 2 करंट सहसा अपोजिट माना, म्हणजे इथे ऍडिशन होईल. इथं I1 आणि हे. त्यानंतर काय करा, अप्लाय केव्हीएल इन लूप नंबर 1. अप्लाय कुठलं, केव्हीएल त्या दिवशी बघितलं आपण, याच्यामध्ये अप्लाय करा. कसं होईल, कोपरा आपला ठरला होता, हे व्ही होतं, हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह मधून बाहेर जाणं म्हणजे सर मी निगेटिव्ह घेणार. चला, व्ही प्लस I1 R2 प्लस इथं बघा, आता खरी मजा आहे.
हा करंट असा येतोय, हा करंट असा येतोय, म्हणजे हा I1 आहे आणि हा 0 आहे. एकतर दोन्ही पण सेम डिरेक्शन म्हणजे दोघांचे ऍडिशन आहे, त्यामुळे काही विषयच राहिला नाही. I1 प्लस 0 इंटू वॉट R2 इज इक्वल टू 0. दिस इज इक्वेशन. हे इक्वेशन निघाले ह्या लूप नंबर 1 हे सॉल्व्ह करा. म्हणजे हे 0 कट केला मी तर सर काय प्रॉब्लेम आहे का? काहीच नाही. बघा काय होईल, म्हणजे I1 R2 प्लस हे R1 असेल ना, I1 R1 प्लस I1 R2 इज इक्वल टू वॉट V. गणितामध्ये याची व्हॅल्यू दिलेली असते आणि इथून तुम्हाला करंट I1 मिळतो. बरं करंट I1 का काढायचा कळेल पुढे गेला. चला याच्यामध्ये लावा. आता काय लावायचं याच्यामध्ये? अप्लाय KVL ऍट लूप नंबर 2. लूप नंबर 2 मध्ये काय अप्लाय करायचं मला? KVL. इथं ठरल्यानुसार आपलं काय करणार इथून? R3 इंटू 0 करंट आहे ना, प्लस R2 इंटू वॉट, ह्यांची ऍडिशन. इथं पण काय होणार? करंट दोन ऍडिशन होणार, 0 आणि I1. इथं I1 प्लस 0 नाही दिलं तरी चालू शकतो. I1 R1. बघा आता इथं काय, हा असा फिरणार आहे, बाहेर कुठून जाणार आहे? पॉझिटिव्ह मधून बाहेर, म्हणून निगेटिव्ह VTH इज इक्वल टू 0. ही टर्म किती होईल? कोणा बघा ही किती होईल इथं? 0. R3 इंटू 0 काय होईल? R3 इंटू 0. दिस इज वॉट. हे 0 लिहित नाही मी. I1 R2 बरोबर VTH. I1 काढण्यामागं काय आपला उद्देश होता? इथं I1 निघतो ना, का तर I1 इंटू जस्ट हे मल्टिप्लाय केलं तर मिळतं VTH. मगाशी मिळाला RTH, आता मिळाला VTH. काय करणार मी? मगाशी काय मिळाला, आता मिळालं इथून VTH. इथं हे आहे RTH आणि हे काय बघा, लोड रेजिस्टन्स. हे मिळालं. हे मला माहिती आहे काय काढणार, मला काय करायचं? व्हॉट इज कॅल्क्युलेट IL. म्हणजे IL बरोबर VTH अपॉन RTH प्लस RL. अँड दिस इज फायनल आन्सर. आणि ह्या 3 स्टेप मध्ये हे सुपरपोजिशन, सॉरी 3 स्टेप मध्ये थेवेनिन थेरमचा एंड होतो. एंड एकदा बघा. हे फक्त 10 मिनिटं, हे 10 मिनिट स्वतःवरती इन्व्हेस्ट करा. 10 मिनिट हे 10 मिनिटांमध्ये एकदा थेवेनिन थेरम काढलं चुकणार नाही. मी कॅल्क्युलेशन एक न्यूमेरिकल घेऊ आपण पटकन. चला, व्हॉट इज दिस? दिस इज 250 वोल्ट and this is RL. याची व्हॅल्यू 1 मिनिट थांबा. बघा 5, 5, 10 आणि हा आहे 8. क्वेश्चन असतो फाइंड करंट फ्रॉम 8 ओहम रेजिस्टन्स बाय युजिंग थेवेनिन थेरम. असा असेल तर मला कळायला पाहिजे हे 8 ओहम म्हणजे हा आहे लोड रेजिस्टन्स RL आणि इथून करंट IL असेल. बरोबर. गणित आलं इथपर्यंत. फर्स्ट स्टेप काय, इथं एडिट करू, 2 मिनिटात सांगतोय एडिट करा. फर्स्ट स्टेप मला काय करायचे, वी वॉन्ट टू फाइंड RTH. फर्स्ट स्टेप काय होती? व्होल्टेज सोर्स असेल तर काय करा तो? सर व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किट करा. ओके केला. लोड रेजिस्टन्स काढा. ओके काढला. तिथं काय म्हणा? RTH माना. बरोबर. मग ते R1 R2 आता कन्फ्युजन सॉल्व्ह होईल. इथला काय होईल? हे एकमेकांना कसे पॅरलल आणि हा कसा आहे इन सिरीज. 2 सारखे पॅरलल मध्ये असेल त्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, याचं उत्तर 2.5 येणार. आणि हे 10 प्लस 10 म्हणजे 12.5 करून बघा. 5 5 25 डिवायडेड बाय 10. 5 इंटू 5 डिवायडेड बाय 10 2.5 येणार. म्हणजे RTH किती आला? 12.5. कसा आला कळालं का? हे एकमेकांना पॅरलल, हे सिरीज. संपला विषय. RTH इतकं सोपं आहे. चला नंतर मला वी वॉन्ट टू फाइंड VTH. कसा VTH फाइंड करणार? चला इथं किती होतं याच्यामध्ये कॅल्क्युलेट करू, म्हणजे टाइम असेल आपला. इथं होतं 250 आणि हा तर ऑलरेडी आपण काढलेला आहे. पहिली स्टेप होती सर लोड रेजिस्टन्स काढा. काढला. नंतर काय करा, इथं
VTH माना, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह तसं हे पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह मानलं. थर्ड गोष्ट करंट आहे का नाही माना, ओके. एक आहे I1 आणि हा आहे काय, तर ही ओपन सर्किट असल्यामधलं करंट तो 0 असणार. ओपन सर्किट मुळे करंट 0 अँपिअर. 0 अँपिअर लिहायचं का आता कळेल. चला VTH फाइंड करायचंय. अप्लाय KVL इन लूप नंबर 1, याच्यात अप्लाय करा. हा हे कोपऱ्यातून निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मधून बाहेर म्हणजेच सर पॉझिटिव्ह मध्ये बाहेर म्हणजे मी निगेटिव्ह घेणार. बर इथं प्लस 5I1 प्लस इथं 5 आहे बरोबर. बघा 5 हे कसे सेम डिरेक्शन खाली म्हणजे ऍडिशन होणार. I1 प्लस व्हॉट इज दिस करंट, दिस इज 0 इज इक्वल टू 0. संपला विषय. म्हणजे काय होईल बघा, -250 इज इक्वल्स टू व्हॉट, 5 प्लस 5. 250 आपण पलीकडे घेतलं म्हणजे समजा इथं करून बघू, कन्फ्युजन करू नका तुम्ही, कन्फ्युजन हॉल. 250 प्लस 5 प्लस 5 10I1 इज इक्वल टू 0. म्हणजे याला मी असं म्हणू शकतो का, कसं 10I1 इज इक्वल टू 250. व्हॉट इज I1, I1 इज इक्वल टू 25. किती वेळ लागतो. चला ही झाली ऍट लूप नंबर 1. आता काय करू आपण, अप्लाय KVL ऍट लूप नंबर 2. काय 2 मध्ये सर 10 into 0 0 प्लस 5 इन ब्रॅकेट I1 प्लस 0 करेक्ट. आणि इथं काय होईल, पॉझिटिव्ह मधून बाहेर ना, पॉझिटिव्ह मधून हा फिरून बाहेर म्हणजे निगेटिव्ह VTH. निगेटिव्ह VTH बरोबर 0. म्हणजे काय होते लक्ष द्या एक आता बघा, 10 into 0 सर दिस इज 0. हे निगेटिव्ह आहे VTH. म्हणजे मी असं म्हणलं तर VTH बरोबर 5I1. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ I1 बघा इथे 25 चोक 100, 25 5 125 VTH वोल्ट. संपला विषय. सर मला RTH मिळाला, मला VTH मिळाला. व्हॉट इज इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सर्किट. कट रफ करतो हे बघा पटपट थोडस कॅल्क्युलेशन. सर एक सर्किट आहे बघा इथं, VTH किती 125, RTH किती आलं 12.5, हा किती आहे 8. फाइंड करंट IL. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ IL, IL इज नथिंग बट VTH म्हणजेच व्हॉट इज, इथं फॉर्म्युला लिहितो मी, VTH अपॉन RTH प्लस RL. म्हणजे व्हॉट VTH सर 125 डिवायडेड बाय 12.5 प्लस 8 म्हणजे 125 डिवायडेड बाय 20.5. काय येईल उत्तर बघा, 20/5 6 पॉइंट समथिंग काहीतरी ना, 6 पॉइंट सांगतो उत्तर. 6 पॉइंट काय येईल बघा, 6 पॉइंट समथिंग. ओके, सो दिस इज नथिंग बट थेवेनिन थेरम. दिस इज व्हॉट थेवेनिन थेरम. संपला विषय. काय अडचण असेल कमेंट करा. ऍक्च्युली माझा मोबाईल बंद आहे तर तो मोबाईल फुटलाय माझा, म्हणजे व्हॉट्सअपला तुम्हाला केलं तरी रिप्लाय येईल याची गॅरंटी नाही, कॉल केलं तरी इकडे होऊ शकतं. पण तुम्ही हे करा, कमेंट करा तर ते होऊन जाईल. दिस इज थेवेनिन थेरम, एंड ऑफ थेवेनिन थेरम. याच्यावर 100 प्रॉब्लेम सॉल्व. चलो, थँक्यू अँड ऑल द व्हेरी बेस्ट.